हे हॅलो गाईस, माझं नाव अभिजित गायकवाड. तुमचं स्वागत आहे अभिजित गायकवाड व्लॉग्समध्ये. तर आज आपण जाणार आहोत एक ठिकाणी फिरण्यासाठी. आपल्या बरोबर आपले खूप सारे मित्रपरिवार आहेत आणि आपला मित्र म्हणजे खास आपला अनुज. आम्ही दोघंच जाणार आहोत. रात्रीचे 3 वाजलेत. तर आपल्याला मंदिरात जायचं, आपल्या हनुमान मंदिराजवळ पडलेगाव. तर तिथून आपल्याला बस भेटेल. तर आपण तिथून सीधा निघूया. फुल एन्जॉय करूया. बघत राहा. आज खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येते, तर तुम्ही ब्लॉगला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सुरू करूया, जाऊया आणि तिथून बघूया कोणी आलाय का नाही. चला. तर गाईस, आम्ही दोघं निघालो आहोत. आता मस्त हनुमान मंदिराजवळ जाऊया. तिथं बस लागली असेल, त्या बसमध्ये बसूया आणि आपल्या मित्रपरिवाराला घेऊन आपण सीधा जाऊया रायगड किल्ल्यासाठी. तर तुम्ही बघत राहा. आम्ही चालतोय आता. आमची ड्रेसिंग वगैरे बघून घ्या तुम्ही. अनुज भाई तर पूर्ण भाई साहेब, पण इथं कोणीच नाही दिसत मला. बघा, तर आम्ही तनुजला इथं येऊन मेसेज केला आहे. तो बोलतो मी येतो. तर तो कधी येणार काय माहिती. बघा कसा दिसतो आमचा पडलेगाव. इथं आलो आहे आता वाट बघूया, बघू कधी येते. अनुज नीट पुसा, मस्त बसायला भेटायला पाहिजे. फास्ट कर. काही काम होतो मुझे बुला याला नक्कीच तुम्ही ऑर्डर द्या गाईस. बघा कसा मन लावून पुसतोय बसण्यासाठी. सगळी पब्लिक आलेली आहे मस्त. फक्त बसची वाट बघतोय. आपला मेन माणूस ओम ठाकूर. ओम काहीतरी बोल. ओम इंटरव्ह्यू देते. ओम दिसला बस झाला आपल्या ब्लॉग मध्ये. बघा एडी चालेल. Few moments later. काय बस आली. काय बस आली आपली. सगळे आवडे खुश झाले. जसं काय नारळ फोडा. अभी मजा आएगा गाइस. आपण चल रे, चलो. जय शिव माता. जय शिवाजी. आता पोरं बाहेर होती. तुम्ही बघा मजा. फुल मजा येणार आहे गाईस. चंगळे बोले. A few moments later. Few moments later. गाईस, तर आपण फायनली पोचलेलो आहोत.
किल्ल्याच्या जवळ. तर वरती जायचं आहे आपल्याला. बघा सगळे निघालेत. तर जाऊया आपण वरती. बघा गाईज बघा तर आपण आता वरती सगळे सगळे जण आहेत. मी सगळ्यात माग आहे कारण की बघा आपण फायनली आलो. मस्त बघूया. पण मूळ रस्ता होता ना गडावर जाण्याचा, तर हा रस्ता होता सर्वांना. तिथूनच वरती जात होते मूळ रस्ता. शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. प्रथम माझी एक ओळख करून देतो. माझं नाव अंकेश सुरेश शावकीरकर. ह्याच्या आधी रायगड किल्ला ही राजधानी कधी पाहिली असेल किंवा नसेल पाहिली, आज आपण सर्वजण रायगड किल्ला प्रत्यक्ष बघणार. मुलांना किल्ला बघायचं म्हटलं 3 दिवस लागतात. एवढा मोठा किल्ला आहे. या गडाचा वरचा परिसर 100 एकर आहे आणि खालचा 1375 फूट आणि समुद्रात सपाटीपासून 2851 फूट या रायगड किल्ल्याचे आहे. मूळ नाव होतं रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर शिवाजी महाराजांच्या आधी चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला आणि कोकणातली रायगड सेकंड भोकरूया. मोरे हा गर्विष्ठ होता. एक उर्मट स्वभावाचा होता. राजांना उलटपत्र काय पाठवलं, हे तुम्ही कुठले राजे आणि कधी झालात राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. राजाने चंद्रराव मोरे यांच्यासोबत एक विधाते चॅलेंज केलं. संपूर्ण वेढा हा 3 महिने चालू होता. राजाने 150 मौले या जावळी खोऱ्यात आक्रमणासाठी पाठवले आणि तिथे जावळी चंद्राचा भाऊ धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्याशी हा मारला गेला आणि शरण थेट रायरीच्या आश्री आला. आणि आपल्या राजाने हा रायगड किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातून 15 मे 1656 ला हा रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यात घेतला. जेव्हा राजे या रायगड किल्ल्याची संपूर्ण पाहणी करण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले 6 एप्रिल 1656 ला महाराजांच्या सोबत कोण होत? मोरपंत पिंगळे. हो राजा पंतांना विचारतात, पंत कोकणातली म्हणत रायरी ही का? पंत काय म्हटले, हो राजा कोकणातली हीच ती राजधानी. राजाने या गडाकडे पाहिलं आणि गडाने राजाकडे पाहिलं आणि रायरी बघताच राजांच्या तोंडातून या रायरी विषय हे उद्गार वाक्य पडले. हे उद्गार वाक्य काय? राजा कसा जाऊनी पाहता गड हा बहुत सकोड आहे. चौथऱ्या गडाचे ताशिलाप्रमाणे हा गाव हा 1.5 गाव उंच आहे. रजनीकाली रायगडावरती हे कधीही गवत उगवत नाहीये. पण धोंडातासी एकच आहे. पण दौलताबाद पृथ्वीवरती चकोडकर खरा, पण उंचीने थोडका. दौलताबादच्या दशकीने उंच 10 पटीने उंच. आई सदै कुणी राज संकट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने फक्त डोंगर घेतला 15 मे 1656 ला महाराजांच्या ताब्यात फक्त रायरीचा डोंगर आहे. तेव्हा राजे रायगड किल्ल्याची पाहणी करण्यासाठी 6 एप्रिल 1656 ला रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले. महाराजांच्या सोबत कोण? मोरपंत पिंगळे. राजा पंतांना विचारतात, पंत कोकणातली म्हणत रायरी ही का? पंत काय म्हटले, हो महाराज हीच ती राजधानी. राजाने गडाकडे पाहिलं आणि गडाने राजाकडे पाहिलं आणि रायरी बघताच महाराजांच्या तोंडातून या रायरी विषय हे उद्गार वाक्य पडले. हे उद्गार वाक्य काय? राजा कसा जाऊनी पाहता गड हा बहुत चकोट आहे. चौथ्या गडाची ताशिलाप्रमाणे गाव हा 1.5 गाव उंच आहे. प्रजन्यकाली रायगडावरती कधी हे गवत उगवत नाहीये. पण धोंडातासी एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरती चकोडकर खरा, पण उंचीने थोडका. हो दौलताबादच्या दशकीने उंच 10 पटीने उंच. आई सदै कुणी राज संकट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड खरा करावा. व तख्त म्हणजे ही राजधानी आणि राजधानी राजाने घेतली 15 मे
1656 महाराजांच्या ताब्यात फक्त रायरीचा डोंगर आला. या गडाचा आर्किटेक्ट कोण माहिती मुलांना? हिरोजी इंदुलकर. आणि या इंदुलकराने या गडावर 14 वर्षात अशा 350 इमारती बांधल्या, 11 तलाव, 84 टाक्या. किती वर्षात? 14 वर्षात. पण मनात एक शंका पडलीच. काही लोक गडावरती रोपवेच्या साह्याने 5 मिनिटात पोहोचतात आणि काही लोक 2000 पायऱ्या चढून गडावरती जातात. विचार करा, रायगडाच्या पायथ्याजवळून गडावर दगड जाऊ शकतो का? नाही आणू शकत. राजाने त्या काळात एका दगडात हे 2 पक्षी मारले. पाणी अडवा आणि पाणी जिरवा या रायगडावर खड्डे खोदले, तलाव बांधली आणि त्यातली काही दगड निघाली पूर्णपणे रायगडाच्या परिसराला वापरली. म्हणजे लोकांना पिण्याचं पाणी झालं, रायगडाला दगड झाला. एका दगडात 2 पक्षी मारले. पण याच बांधकामासाठी राजाने काय वापरलं? चुना, शिस, गुळ 3 पदार्थ ह्या बांधकामासाठी वापरलं. गव्हर्नमेंट आता काय वापरतं? सिमेंट आणि रेती. महाराजांच्या काळात 3 पदार्थ चुना, शिस, गुळ हे 3 पदार्थ महाराजांच्या काळामध्ये बांधकामासाठी वापरलं गेलं. ही गडाची समोरची बाजू, जी लोक रोखून येतात ती गडाची मागची बाजू आहे. गडाचा वरचा परिसर 100 एकर. पण रायगडाच्या आजूबाजूला काही तुम्हाला डोंगर दिसतील. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत. सह्याद्रीची पर्वतरांग रायगडाला जॉईन नाही, कनेक्ट नाहीये, स्वतंत्र डोंगर आहे. एक कसं कमलाचं पण कसं कलीपासून उठतं असं डोंगर एका खडकापासून डोंगर बनतो. 5 ते 6 तास लागतात किल्ल्याची सभोवती प्रदर्शन घालण्यासाठी. आणि 5 ते 6 तासात रायगड किल्ल्याची सभोवती प्रदर्शन होते. पण याच रायगडाचं भाग्य बघा, या गडावरून 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मानगड, सोनगड, सांबरगड आणि शोत्रगड. त्यासाठी गडावरती क्लायमेट क्लिअर पाहिजे. आज पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे गडावरचं वातावरण काही क्लिअर दिसत नाहीये. पण उन्हाळ्यामध्ये आला तर इथून 8 किल्ल्यांचं दर्शन घेता येतं. पण ज्या गेटमधून आपण आतमध्ये जाणार आहात हा नाणी दरवाजा. महाराजांच्या काळात जी पूर्वीच्या काळामध्ये लोक गडावरती जात होते हाच मार्ग होता, नाणी दरवाजा होता. गडावर गेल्यानंतर रायगडावरती पोचल्यानंतर आपण गडावरती 22 पॉईंट फिरणार आहे. राणीवसा, राजदरबार, सिंहासन, राजांची समाधी, जगदीश्वर मंदिर, टकमुक तोफ, पाल्ले किल्ल्याचा परिसर एवढे पॉईंट गडावरती आहेत. आणि पाहित्यापासून किल्ला बघायचं म्हटलं साधारण 3 दिवस लागतात. एवढा मोठा किल्ला आहे. ही गडाची मागची बाजू, ही गडाची समोरची बाजू. गडाचा वरचा परिसर किती म्हटलो? 100 एकर. पण रायगडाचा पाहित्या इथून चालवतो. ही गडाची समोरची बाजू. या मार्गाने पूर्वी गडावरती जाण्यासाठी रस्ता होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. काळात चुना, शिस आणि चुना सिसानी म्हणजे त्या काळातलं चुना सिसानी सिसा असतो ती चुना सिसानी गुळ असतो. त्या काळातलं मिश्रण म्हणजे करण्यासाठी तयार केलेलं. ह्याला आपण हा गाडा आहे, गाडा ह्याला आपण बैल जोडला तर तो फिरू शकतो. हा गाडा आहे. मिश्रण म्हणजे कारण काय? बांधकामासाठी. आज आपल्या घरामध्ये मिक्सर आहे म्हणजे कारण काय? मसाला तयार करण्यासाठी. कोणता? एखादा स्लॅब टाकायचं म्हटलं तर आपण मिक्सर मागवतो आणि त्याच्यामध्ये सर्व मिश्रण करतो. त्या काळात गडावरती अशा काही मशिनी वगैरे काही नव्हत्या. त्या काळातली लोक अशा गडाचा असं चाका बनवायचं गोल आणि चाक्यामध्ये मिश्रण टाकायचं आणि जो जाता असतं बघा ते जात्यासारखं दिसतंय. जात्यासारखं तयार करायचं, मध्ये छिद्र काढायचं आणि छिद्रामध्ये ते लाकूड टाकायचं आणि ते मिश्रण करायचं. नंतर ते मिश्रण झाल्यानंतर ते मिश्रण बांधकामाला वापरलं जायचं. हे गडावरती प्रत्येक गड किल्ल्यांवरती असे छायाचित्र आपल्याला गडावरती बघायला भेटतात. बघा हे समोर दिसतं ना, ही त्या काळातली पद्धत दिसते. हे पॉईंट